Good morning, students. I welcome all of you for our 5th standard English lecture. Are you ready? Nice. How are you? Are you enjoying your studies, your holidays, your games, everything? Okay. So, I think all of you have completed your homework which I have given you in our previous lecture. It was very simple homework. Names of months you have to write. You have to write their names in English and in Marathi also, in our mother tongue also. And again you have to write rhyming pairs. And one activity is to tick mark the names which mentioned in that poem Cuckoo. You enjoy that poem nicely? Okay, good, very good. So, students, I know all boys and girls likes stories very much. You enjoy story very much. सर्वांना गोष्ट ऐकणे आणि गोष्ट वाचणे खूप आवडते. लहान मुलं म्हटली की गोष्ट त्यांच्या आवडीची गोष्ट असते. कोणीतरी गोष्ट सांगते म्हटल्यानंतर अगदी कान टाकून लक्षपूर्वक ते ऐकत असतात. कारण त्यांना त्या गोष्टीतून काहीतरी नवीन ऐकायला मिळतं, शिकायला मिळतं आणि ते एन्जॉय करत असतात. बरोबर? तर आज आपण सुद्धा या ठिकाणी एक छानशी अशी गोष्ट शिकणार आहोत जी की तुमच्या पुस्तकामध्ये आहे. तुमच्या लक्षातही आलं असणार आहे कारण मी फळ्यावर नाव लिहिलेलं आहे गोष्टीचं. चला तर मग आपण आता गोष्ट शिकूयात. काय नाव आहे गोष्टीचं? द लिटल रेड हेन. द लिटल रेड हेन म्हणजे काय? या गोष्टीचं नाव आहे दी लिटल म्हणजे लहान, रेड म्हणजे लाल, हेन म्हणजे कोंबडी. दी लिटल रेड हेन म्हणजे लहान लाल कोंबडी. तर तिची कोणती गोष्ट आहे बुवा? आता तुमच्याकडे पुस्तकं आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही तुमची पुस्तकं ओपन करायची आहेत, उघडायची आहेत. ठीक आहे? You have to open your book, your textbook, and look into your textbook. See, I am going to read now. See, this is your story. It is very interesting. This is your story. So many pictures are given here in this story, and we have to learn. First, you have to listen carefully. And you have to read this story and then you have to understand it. पहिल्यांदा ऐकायचं आहे, नंतर तुम्हाला वाचायची आहे गोष्ट आणि त्यानंतर मग छानपैकी मोठ्या आवाजात वाचल्यानंतर समजावून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही गोष्ट पूर्ण करायची आहे. लक्षात आलं? सो तर आधी आपण स्टोरी पूर्ण न वाचता मला असं वाटतंय की आपण एक एक पॅरेग्राफ वाचतच आपण स्टोरी समजावून घेऊयात. इट विल इझी फॉर अस. ओके? बिकॉज इट इज बिग स्टोरी. मोठी असल्यामुळे आपण पूर्ण वाचण्यामध्ये वेळ न घालवता आपण एक एक पॅरेग्राफ वाचू आणि ही गोष्ट समजावून घेऊयात. आणि चित्र पण खूप सुंदर दिलेले आहेत. फक्त चित्र जरी तुम्ही पाहिली बारकाईने तरी तुमच्या लक्षात येणार आहे की ह्या चित्रावरनं तुमच्या ही गोष्ट लक्षात येणार आहे. पहा, ऑल ऑफ यू नाव concentrate on the word which I am going to read. Each and every word you have to keep your finger on the same word and you have to understand how that word is. म्हणजे मी हा शब्द कसा वाचत आहे हे तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला ती स्टोरी वाचताना मग कोणती अडचण येणार नाही. कारण शब्द वाचत असताना तो शब्द कसा वाचला जावा, शब्द जर वाचता येत नसेल तर मग तुमच्या लक्षात येईल. मी वाचत असताना ऐकल्यानंतर लक्षपूर्वक ऐकल्यावर मग तुमच्या लक्षात येईल. सो
A little red hen lived on a farm with a cat, a dog, and a duck. One day, she found a few grains of wheat. पहा, आता या ठिकाणी आलेले नवीन शब्द आधी आपण समजून घेऊयात. आता लिटल रेड हेन मी तुम्हाला सांगितलं आताच. फार्म, न्यू वर्ड्स. कोणता शब्द आलाय? फार्म म्हणजे शेतमळा किंवा शेत. कॅट, डॉग आणि डक हे तुम्हाला माहिती आहे. पुढचा शब्द आहे फाउंड. तर फाउंड हा जो शब्द आहे तो फाइंड या शब्दाचा भूतकाळी रूप आहे. फाइंड म्हणजे सापडणे आणि फाउंड म्हणजे सापडले. फ्यू, फ्यू म्हणजे अगदी थोडेसे. आणि ग्रेन्स ऑफ व्हीट म्हणजे गव्हाचे दाणे. ग्रेन्स ऑफ गव्हाचे दाणे. गव्हाचे दाणे. लक्षात आलं? लक्षात आलं? ठीक आहे. तर पहा, आपण किती शब्द पाहिले? फार्म, फार्म म्हणजे शेतमळा. फाउंड, सापडले. फ्यू, थोडेसे. ग्रेन्स ऑफ व्हीट म्हणजे गव्हाचे दाणे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पॅरेग्राफ मध्ये हे शब्द आलेले आहेत. तर आता तुमच्या शब्दांचे अर्थ लक्षात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर या पॅरेग्राफचा अर्थ आपण समजून घेऊया. इथे चित्र सुद्धा दिलेले आहे या पॅरेग्राफ सोबत आणि या पॅरेग्राफच्या जवळ जे चित्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत किंवा इथेही तुम्ही पाहू शकता की अ लिटिल रेड हेन लिव्ड ऑन अ फार्म. एक लाल कोंबडी कुठे राहत होती? शेतमळ्यावर राहत होती, म्हणजे शेतात राहत होती. विथ, कोणाकोणासोबत राहत होती? तर तिच्यासोबत एक कॅट म्हणजे मांजर, डॉग म्हणजे कुत्रा, डक म्हणजे बदक. तर कुत्रा, मांजर आणि बदक आणि ही छोटीशी लाल कोंबडी असे सगळे जण शेतमळ्यावर राहत असतात. मग एके दिवशी काय होतं विद्यार्थी मित्रांनो? वन डे शी फाउंड अ फ्यू ग्रेन्स ऑफ व्हीट. एके दिवशी या लाल कोंबडीला थोडेसे गव्हाचे दाणे सापडतात तिला. मग आता गव्हाचे दाणे सापडल्यानंतर ती काहीतरी विचार करते, आपण या गव्हाच्या दाण्यांचं काहीतरी करूया. ते दाणे ती खाऊही शकते, परंतु खाल्ल्यानंतर लगेच संपतील दाणे. मग त्याचा जर आपण चांगला उपयोग केला तर काय होईल, म्हणून ती थोडासा विचार करते. आणि मग विचार केल्यानंतर तिला लक्षात येतं की आपण याचा काहीतरी चांगला उपयोग करू शकतो. म्हणजे हे जे थोडेसे दाणे आहेत ते आपण वाढवू शकतो. मग कसे वाढवायचे काय हे तिच्या डोक्यामध्ये कल्पना येते. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. कीप युअर फिंगर ऑन द लाईन. Who will sow the wheat? She said. काय म्हणते ती पहा. Who will sow the wheat? सो म्हणजे पेरणे. सोड हा सोचा भूतकाळ आहे. इथे सो आलेला आहे, परंतु पुढे सोड हा शब्द सुद्धा आलेला आहे. ओके, सो म्हणजे पेरणे. ती विचारते पहा. हु विल सो द ग्रेन? हु विल सो द व्हीट? प्रश्न विचारला त्यांनी, सगळ्यांना प्रश्न विचारला. कॅट, डॉग आणि डक. काय म्हणतात ते सर्वजण पहा. नॉट आय said the duck. Not I said the duck. Next. Not I said the cat. Again. Not I said the dog. काय उत्तर मिळतं तिला? कॅट, डॉग आणि डक.
तिघही जण तिला नॉट आय म्हणजे मी नाही, मी पेरणार नाही असं उत्तर मिळतं. मग ती काय करते पाहूयात मग. व्हेरी वेल देन सेड द लिटिल रेड हेन आय विल. काय म्हणते ती. व्हेरी वेल देन सेड द लिटिल रेड हेन आय विल. ठीक आहे तर मग तुम्ही कुणीच पेरणार नसाल तर मीच पेरते असं म्हणते. आणि मग ती शी सोड द व्हीट. काय करते ती पहा या ठिकाणी. काय कर ही जी लाल लहान कोंबडी आहे शेतामध्ये काय करत आहे. हे गव्हाचे दाणे छान असा वाफे वगैरे तयार करून त्या ठिकाणी ते गव्हाचे दाणे पेरलेत. थोडेसेच होते आणि ते सगळे दाणे तिने पेरले. आता गव्हाचे दाणे जमिनीत पेरल्यानंतर आणि तिला योग्य प्रमाणात पाणी मिळाल्यावर काय होणार तुम्हाला सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. बी जमिनीच्या पोटात गेल्यानंतर तिला योग्य हवामान आणि पाणी जर मिळालं तर त्या बीला अंकुर फुटतो आणि त्याच्यापासून छोटंसं रोपटं तयार होतं. आणि ते रोपटं वाढल्यानंतर ते ज्याचं बी असेल तेच आपल्याला धान्य त्या रोपातून किंवा तेच अन्नपदार्थ आपल्याला त्या रोपाच्या माध्यमातून मिळत असते. मग आता हिने गहू पेरलेत म्हणजे आपल्याला गहू हिला काय मिळणार आहे. कोंबडीला गहूच मिळणार आहे. तर पेरून झाल्यानंतर मग काही दिवसानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल पहा. काय दिसत आहे. गव्हाचे दाणे पेरलेत आणि गव्हाचे दाणे पेरून झाल्यानंतर काही दिवसांनी या गव्हाच्या दाण्यामधून या गव्हाच्या जे पेरलेले जे आहे त्याच्यातून सुंदर असे अंकुरलेले आहेत आणि खूप सुंदर अशा प्रकारचे गव्हाची कणसं तयार झालेली आहेत. एवढी उंच ही रोपं वाढलीत आणि सुंदर भरपूर अशा गव्हांच्या दाण्यांनी युक्त असे हे कणस त्या ठिकाणी दिसत आहेत शेतामध्ये. हे गव्हाचे कणीस आपण म्हणतो. मक्याचे कणस तुम्ही पाहिले असतील पहा. ते आपल्याला नेहमी मिळत असतात. आपण ते भाजून वगैरे खात असतो. तर त्याच प्रकारे गव्हाचे बाजरीचे ज्वारीचे कणीस असतात ज्याच्यामध्ये हे दाणे भरलेले असतात. तर असे हे गव्हाचे कणीस भरपूर दाण्यांनी भरलेले तयार होतं म्हणजे गव्हाचे दाणे तयार झालेले आहेत. ते आता कापणीला येतात. मग आता कोंबडीच्या हे लक्षात येतं. मग ती विचारते. काय विचारते पहा. आफ्टर सम टाइम द wheat grew tall with ears full of grain. पहा. आफ्टर सम टाइम द wheat grew म्हणजे वाढले. ग्रू म्हणजे वाढले. थोड्या वेळानंतर काही कालावधीनंतर हे वाढलेत आणि सुंदर असे मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे धान्याची कणीस तयार झाले. मग ती विचारते हू विल कट द वेट. हू विल कट द आस्क द लिटल रेड हेन. तिच्यासोबत राहणाऱ्या सर्व तिच्या मित्रांना ती विचारते की आता हे गव्हाचे दाणे कोणी कापणार. गव्हाचे कणस कोणी कापणार. आता यामध्ये आलेले नवीन शब्द आधी पाहूयात आपण आणि त्यानंतर मग आपण समजून घेऊयात अर्थ. ठीक आहे. ग्रोचा हा भूतकाळ आहे. ग्रो म्हणजे वाढणे. ग्रो म्हणजे वाढले. इयर्स फुल ऑफ ग्रेन. इयर्स म्हणजे धान्याचे कणीस. धान्याचे कणीस या ठिकाणी फक्त कणीस. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी आलेला आहे आणखीन एक शब्द कट. कट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. कट म्हणजे कापणे. तर पहा गव्हाच्या दाण्यांनी युक्त हे कणीस कोण कापणार म्हटल्यानंतर सर्वांकडनं उत्तर काय येतं ते आपण पाहूयात. तेच उत्तर पुन्हा. नॉट आय सेड द डक. नॉट आय सेड द कॅट. अँड
नॉट आय सेड द डॉग. तिघांचंही उत्तर तेच आले. कापणी कोण करणार म्हणून प्रश्न विचारल्याबरोबर मी नाही असं कुत्राही म्हणतो, मी नाही असं मांजरही सांगते, आणि मी नाही असं बदकही म्हणतो. मग आता काय म्हणणार? लिटल रेड हेन म्हणते, पहा, व्हेरी वेल देन सेड द लिटिल रेड हेन, आय विल. तुम्ही कुणीच कापणार नसाल तर मीच करते. आणि सो शी कट द वेट. ती जाते आणि ते गव्हाचे कंच कापून आणते. मग आता कापलं की संपलं का? नाही. कापल्यानंतरही त्याचं काम राहिलेलं असतं. पहा विद्यार्थी मित्रांनो, शेतामध्ये आता आपण ज्यांनी शेत पाहिलं असणार आहे किंवा ज्यांना शेतीची माहिती आहे, ज्यांची स्वतःची शेती असेल किंवा मित्रमैत्रिणींची किंवा पाहुण्यांची वगैरे शेती असेल, त्यांनी अगदी जवळून याचा अनुभव घेतला असणार आहे. धान्य पेरणे, त्याची मशागत करणे, त्याची कापणी करणे, हे सगळं काम कसं चाललेलं असतं आणि त्यानंतर मग काय काय करावं लागतं, हे सगळ्याचा अनुभव विद्यार्थी तुम्ही घेतलेला असेल. तर इथे गव्हाचे कणीस कापून झाल्यानंतर ते वाळवले जातात, म्हणजे वाळलेलेच असतात, पण अजून थोडंसं वाळवून झाल्यानंतर मग काय केलं जातं ते आता आपण पाहणार आहोत पुढील चित्राच्या माध्यमातून आणि या गोष्टीच्या माध्यमातून. पाहूयात, चला मग. नाऊ शी सेड, हू विल थ्रेश द wheat? Who will thresh the wheat? पुन्हा प्रश्न विचारते. थ्रेश म्हणजे काय? थ्रेश म्हणजे झोडपणी करणे. तर गव्हाचे थ्रेश म्हणजे झोडपणी करणे. म्हणजे काय? तर पहा, हू विल थ्रेश द व्हीट. आता कणीस जे आहे त्या कणसांमधनं दाणे वेगळे करणं गरजेचं असतं, बरोबर? मग हे गव्हाचे दाणे जर या कणसांमधनं काढायचे असेल तर ती जी क्रिया केली जाते, ती जी प्रक्रिया असते त्याला थ्रेशिंग असे म्हणतात. म्हणजे ती झोडपून त्याच्यापासून गव्हाचे दाणे वेगळे केले जातात. तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे शेतामध्ये या गोष्टीसाठी म्हणजे दाणे वेगळे करण्यासाठी वगैरे मशीन वापरली जाते, परंतु इथे लिटल रेड हेन हातानेच करत आहे. चित्रात दाखवलेलं आहे. पहा कशा पद्धतीने हाताने ती झोडपणी करून गव्हाचे दाणे काय करत आहे, वेगळे करत आहे. पण त्याआधी आपण पाहूयात ती इतर सर्वांना विचारते का. नाऊ शी सेड, हू विल थ्रेश द व्हीट. तर प्रत्येक वेळेस सारखं यापूर्वी जसं उत्तर मिळालं तसंच उत्तर तिला मिळतं. नॉट आय सेड द डक, नॉट आय सेड द कॅट, नॉट आय सेड द डॉग. व्हेरी वेल देन सेड द लिटिल रेड हेन, आय विल. ठीक आहे, तुम्ही कुणी करत नसाल तर मीच करते असं म्हणते आणि ती झोडपणी करायला सुरुवात करते आणि सर्व कणसांमधनं गव्हाचे दाणे वेगळे करते. आता तिच्याजवळ गव्हाचं धान्य तिने जे पेरलं होतं त्याच्या कितीतरी पटींनी जास्त धान्य आता लिटल रेड हेनकडे आलेलं आहे. मग हे धान्य, हे गहू ती काय करते आणि त्याचं पुढे आपण पाहणार आहोत. नेक्स्ट, सी ऑन पेज नंबर 70. When the wheat was threshed, she said. When the wheat was threshed, she said, who will grind the wheat? Who will grind the wheat? ती विचारते, who will grind? Grind म्हणजे काय? ग्राइंड म्हणजे दळणे. ग्राइंड म्हणजे दळणे. आता दळून काय केलं जातं पहा, तुम्हाला माहिती, आपण जी पोळी खातो, चपाती जी खातो, ती या गव्हापासून काय केली जाते, गव्हाच्या दाण्यांपासून बनवली जाते. ठीक आहे. तर हे गव्हाचे दाणे आपण दळून आणतो, त्याचं पीठ तयार करतो आणि या पिठापासून आपण काय तयार करतो, मग वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो. तुम्हाला माहिती आहे, पुऱ्या बनवतो, चपात्या बनवतो. याच पिठापासून, मैद्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे बेकरीचे आयटम्स म्हणजे बेकरीमध्ये तयार होणारे सगळे पदार्थ
बिस्किट म्हणा, ब्रेड म्हणा, खारी म्हणा, पाव म्हणा, हे सगळे पदार्थ आपण काय करतो, तुम्हाला खायला आवडतं. बेकरीचे प्रोडक्ट्स बहुतेक लहान मुलांना आवडत असतात. तर आता ही लिटल रेड हेन विचारते की आता हे गहू कोण दळणार. पहा, हू विल ग्राइंड द व्हेट. नॉट आय सेड द डक, नॉट आय सेड द कॅट, नॉट आय सेड द डॉग. तिघांकडनं उत्तर येतं मी नाही, मी नाही. व्हेरी वेल देन सेड द लिटिल रेड हेन, आय विल. ती म्हणते ठीक आहे, कोणीच करू नका, आय विल, मीच करते. आणि असं म्हणून कामाला लागते. आता शेतातच राहत असल्यामुळे माहिती आहे जात्यावर हे गहू दळण्याची क्रिया कशी करतात. त्यामुळे ती जात्यावर ते गहू दळून त्याच्यापासून काय करते, पीठ तयार करते. इथे चित्रामध्ये दाखवलेले पहा विद्यार्थी मित्रांनो, लिटल रेड हेन कशा पद्धतीने तुम्ही इथेही पाहू शकता दळण्याचं काम कसं करत आहे आणि या गव्हापासून पीठ कसं तयार करत आहे. मग आता गव्हापासून पीठ तयार झालं, त्यानंतर काय, त्याच्यानंतरची प्रक्रिया काय तर पाहूया. पहा, when the wheat was ground into flour, flour म्हणजे पीठ. ओके, she said who will bake the bread. ग्राइंडचा भूतकाळ ग्राउंड. ठीक आहे, दळून झाल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, फ्लोअर. फ्लोअर म्हणजे पीठ. हू विल बेक. आता बेक म्हणजे काय, बेक म्हणजे भाजणे. बेक म्हणजे भाजणे. पहा, हू विल बेक द ब्रेड. ब्रेड 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 म्हणजे पाव, तुम्हाला माहिती आहे, किंवा ब्रेड आपण जे खातो ते. परंतु इथे या ठिकाणी ब्रेड म्हणजे पाव तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. पहा, when the wheat was ground into flour, she said, who will bake the bread. आता याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय म्हणणार, आतापर्यंत एकही काम त्यांनी यस म्हणून म्हटलेलं आहे का, नाही. ती सर्व मित्रांना विचारते, सगळेजण म्हणतात तिला. नॉट आय सेड द डक, नॉट आय सेड द कॅट, नॉट आय सेड द डॉग. आणि मग तिघांकडनं नकारार्थी उत्तर आल्यानंतर व्हेरी वेल देन सेड द लिटिल रेड हेन, आय विल. ठीक आहे, तर मग मीच करते असं म्हणते. आणि त्या पिठापासून सुंदर अशी पावाची लादी तयार करते. अँड शी बेक अ लवली लोफ ऑफ ब्रेड. लोफ ऑफ ब्रेड म्हणजे पावाची लादी, लोफ ऑफ ब्रेड. आता ब्रेड आपण पाहिले तर लोफ ऑफ ब्रेड म्हणजे पावाची लादी. ठीक आहे, शी बेक अ लवली लोफ ऑफ ब्रेड. ओके, आता पावाची लादी तयार झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, आपण गोष्टीमध्ये सुरुवातीला कुठे होतो, तिला गव्हाचे काही दाणे सापडतात आणि ते दाणे सापडल्यानंतर आज ते दाणे तिच्याकडे जेव्हा सापडतात ते एवढेशेच असतात. एक पाव सुद्धा त्या दाण्यांपासून होणं शक्य नसतं. आणि आज त्या धान्याचा वापर तिने इतक्या योग्य पद्धतीने केला, त्यामुळे तिला तिच्याजवळ त्या गव्हापासून किती मोठ्या प्रकारचं गव्हाचं धान्य तयार झालं. आणि स्वतः ती त्या गव्हाचा वापर करून त्याच्यापासून पीठ दळून तिने स्वतः पावाची लादी तयार केली, पाव तयार केले. आणि शेवटचा पॅरेग्राफ मध्ये मग आता ती काय म्हणत आहे ते पाहूयात आपण. देन शी सेड हू विल ईट द ब्रेड. शेवटचा प्रश्न आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, हू विल ईट द ब्रेड. ती म्हणते आता ही पावाची लादी तयार झाली. ईट म्हणजे खाणे, तुम्हाला माहिती आहे. हू विल ईट द ब्रेड. आता ही पावाची लादी कोण खाणार. पहा, आतापर्यंत प्रत्येक कामाला नाही म्हणणारे या प्रश्नाला मात्र सर्वजण काय म्हणतात, ओ आय विल सेड द डक, ओ आय विल सेड द कॅट, ओ आय विल सेड द डॉग. पहा, इतके वेळेस नॉट आय म्हणणारे
ज्या वेळेस खायची वेळ येते तेव्हा मात्र सगळेजण एकदम तयार की मी खाणार आणि मी खाणार. मग ती काय म्हणते पाहूयात आपण. ओ नो यू वॉन्ट. ओ नो यू वॉन्ट. वॉन्ट विल नॉटचं संक्षिप्त रूप आहे वॉन्ट. विल नॉट. तुम्ही यू वॉन्ट म्हणजे तुम्ही हे करू शकणार नाही किंवा तुम्ही खाऊ शकणार नाही असं तिला म्हणायचं असतं. विल नॉट म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वॉन्ट. ओके. सेड लिटल रेड हेन. काय म्हणते? लिटल रेड हेन म्हणते की तुम्ही खाऊ शकणार नाही. आय विल. कोण खाणार? मीच खाणार. कारण पूर्ण मेहनत कुणी केलेली असते? लिटल रेड हेननी केलेली असते. आणि मग खायच्या वेळेस ती कसं काय आहे तर पावाची लादी ती तिच्या मैत्रिणींना मित्रांना देणार. त्यामुळे ती म्हणते यू वॉन्ट. विल नॉट. विल नॉट नॉटचं विल नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. विल नॉट हा जो शब्द आहे हा WONT असा लिहिला जातो. वोंट. लक्षात आलं? विल नॉट हा असा लिहिला जातो वोंट. यू वॉन्ट असं लिटल रेड हेन म्हणते. अँड शी कॉल्ड हर चिक्स अँड दे ऑल एट अप द लवली लोफ ऑफ ब्रेड. एट अप. ईटचा भूतकाळ एट. ईटचा भूतकाळ काय आहे? एट. ईट त्याचा भूतकाळ आहे एट. पहा ती स्पेलिंग आहे EAT. ईट ATE एट. लक्षात ठेवण्यासाठी सोपं अगदी. ईटचा भूतकाळ एट. एट म्हणजे खाल्ले. ईट म्हणजे खाणे. एट म्हणजे खाल्ले. तर ती तिच्या सर्व पिल्लांना बोलवते. शी कॉल्ड हर चिक्स. चिक्स म्हणजे कोंबडीची पिल्ल. CHICKS. चिक्स म्हणजे कोंबडीची पिल्ल. चिक्स म्हणजे कोंबडीची पिल्ल. She called her chicks and they all ate up the lovely loaf of bread. आणि कोंबडी तिच्या पिल्लांसह अत्यंत आनंदाने तिने तयार केलेला गरमागरम पावाची लादी किंवा पाव अत्यंत आनंदाने एन्जॉय करत ते खातात सगळेजण मिळून. आणि मग हे जे तिचे मित्र आहेत ते सगळेजण पाहत बसतात. म्हणजे पहा या गोष्टीच्या माध्यमातून आपण काय शिकलो? खूप सुंदर गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. द लिटल रेड हेन तिला जे धान्य सापडतं थोडंसं त्या धान्याचं रूपांतर तिचा वापर करून तेवढ्या पुरताचा विचार न करता म्हणजे ते धान्य मिळालं आता मी लगेच हे धान्य खाऊन टाकते म्हणजे माझं पोट भरेल असा विचार न करता तिने त्या धान्याचा योग्य वापर केला. थोडीशी मेहनत घेतली. मित्रांची मदत घेण्याचाही प्रयत्न केला परंतु कुणीच तिला मदत केली नाही. बरं कुणी मदत करत नाही म्हणून ती शांत बसून राहिली का? तर नाही. कुणाचीही मदत न घेता तिने स्वतः प्रत्येक काम केलं. स्वतः धान्य पेरले, कापणी केली, झोडपणी केली, त्याच्यापासून पीठ दळलं, पिठापासून मग पाव तयार केला आणि मग स्वतःच्या पिल्लांसोबत तिने त्या पावाचा एन्जॉय करत आनंद घेतला, खाल्लं. यातून आपल्याला हे शिकायचं आहे की आपल्याला एखादी गोष्ट समजा तुम्हाला मिळाली किंवा तुम्हाला कोणीतरी दिली. उदाहरणार्थ तुम्ही आता लहान आहात. तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे खाऊसाठी पैसे वगैरे मागता की नाही? मग ते पैसे तुम्ही दररोजच्या दररोज जर खर्च केले तर काही फायदा होणार आहे का तुम्हाला? नाही. दररोज तेवढं जे काही खाऊ घेणार ते खाल्लं की संपलं. तेवढ्यापुरता तो आनंद तुम्हाला मिळेल. परंतु ते पैसे सगळेच न खर्च करता त्यातले थोड्या पैशाचं खाऊ घ्यायचं आणि थोडे पैसे जर तुम्ही मनी बँकमध्ये साठवून ठेवले. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं बघा. तुम्हाला माहिती आहे एवढा मोठा समुद्र आहे, एवढं मोठं तळ आहे. थेंबे थेंबे तळे साचेचा अर्थ काय होतं की आपण थोडं थोडं जर जमा केलं तर त्याच्यापासून खूप मोठ्या अमाऊंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रक्कम असेल किंवा ती वस्तू असेल ती जमा होते.
तर तुम्ही जर त्यातले काही पैसे बाजूला ठेवले आणि मनी बँकमध्ये साठवून ठेवले, दररोज जर तुम्ही 1 रुपया जरी बाजूला ठेवला तर महिना अखेर तुमच्याकडे किती रुपये असतील? 30 रुपये असतील तुमच्याकडे. पहा, विचार करा. दररोज 1 रुपया अगदी क्षुल्लक गोष्ट आहे, परंतु महिना अखेरची ती रक्कम जर पाहिली तर किती मोठी रक्कम आहे? 30 रुपये. मग असं करत करत तुम्ही वर्षानुवर्ष जर ही प्रक्रिया केली तर तुमच्याजवळ किती. मग याच पद्धतीने अभ्यासाच्या बाबतीतही आपण विचार करूयात. आता हे झालं पैशांच्या बाबतीतलं. आता अभ्यासाच्या बाबतीतही तुम्ही मनी बँक कसं तयार करू शकता? तर दररोज थोडा थोडा अभ्यास करायचा आणि आपली मनी बँक वाढवेल. मनी बँक किंवा स्टडी बँक म्हणूया आपण त्याला. आपली स्टडी बँक मधला जो बॅलन्स आहे तो वाढवायचा. रोज काही शब्द नवीन इंग्रजीचे शिकायचे, रोज नवीन काही स्पेलिंग शिकायची, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि असं करत करत मग ते लिहून ठेवायचे, नोंद ठेवायची कुठेतरी दररोज तुम्ही जे काही नवीन शिकता. मग असं करत करत तुम्ही जर महिना अखेरला पाहिलं, दररोज एक नवीन शब्द जरी तुम्ही शिकलात तर एका महिन्यात तुमचे 30 नवीन शब्द तुम्हाला शिकायला मिळतील. किंवा तुमच्याजवळ 30 नवीन शब्दांचा साठा असेल आणि तेच जर तुम्ही रोज काहीच शिकला नाही, तुम्ही काहीच जमा केलं नाही, तर महिना अखेरला तुमच्याकडे काही साठा राहील शब्दांचा? नो. तर अशा पद्धतीने आपण या गोष्टीतून हे घ्यायचं की थेंबे थेंबे तळे साचे. आणि स्वतः जर मेहनत घेतली, स्वतः प्रयत्न केले, तरच त्यातून मिळणारा जो आनंद आहे, तो आस्वाद आहे, तो आपल्याला अत्यंत खूप छान पद्धतीने उपभोगता येतो आणि त्याचा उपयोग सुद्धा आपल्याला होतो. त्यामुळे आपण स्वतः मेहनत घेऊन एखादं काम हाती घेतलं तर ते पूर्ण करायचं आणि त्या कामाप्रती आपण प्रामाणिक राहायचं आणि प्रामाणिकपणे ते काम जर पूर्ण केलं तर त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो निश्चितच खूप छान असतो. आताच आपण पाहिलं कोंबडी आपल्या पिल्लांसह किती आनंदाने सुंदर एन्जॉय करत ती पावाची लादी वगैरे खात आहे. आणि त्यांच्या जे इतर कॅट, डॉग आणि डकच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांची वृत्ती कशी आहे लक्षात येतं आपल्याला. असं लक्षात येतं की असे काही लोक काही प्रवृत्तीचे असतात की जेव्हा मेहनत करायची, प्रत्यक्ष काम करायची वेळ असते ते मात्र त्यावेळेस काय होतात, बाजूला होतात. आणि ज्यावेळेस पूर्ण तयार झालं त्यावेळेस मात्र ते त्याच्यावर ताव मारायला येतात. यासाठी एक छोटीशी म्हण आहे बा आपल्या मराठीमध्ये, आयत्या बिळात नागोबा. बरोबर, आयत्या बिळात नागोबा. नागोबा कधी स्वतः बीळ तयार करत नाही, तुम्हाला माहिती आहे. आयतं बीळ असेल त्याच्यामध्ये ते राहत असत. परंतु अशी वृत्ती चांगली नव्हे. आपल्याला हे शिकायचं यातून. स्वतः प्रयत्न करणे, स्वतः कष्ट घेणे आणि त्यातून जे तुम्हाला मिळतं ते चिरकाल तुमच्या जवळ टिकून राहतं. तुम्ही स्वतः जर अभ्यास करून, स्वतः मेहनत घेऊन जर तुम्ही तुमच्या अभ्यासाची लेवल वाढवली, तुम्ही तुमचं ज्ञान वाढवलं, तर हे जे ज्ञान तुम्हाला मिळणार आहे ते कायमस्वरूपी तुमच्याकडे चिरकाल टिकून राहणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, संकटामध्ये कुठलाही पैसा आपल्याला उपयोगी पडत नाही, परंतु आपली बुद्धी, आपण त्या बुद्धीचा वापर करून जी युक्ती करू तीच युक्ती आपल्याला त्या संकटातून, कुठल्याही संकटातून तुमच्या आयुष्यात येणाऱ्या ती बाहेर पाडण्यासाठी मदत करत असते. त्यामुळे आपण काय करायचं, आपल्या बुद्धी वाढवायची, आपला ज्ञान संचय वाढवायचा, आपला स्टडी बँक दिवसेंदिवस काय करायची आहे, वृद्धिंगत करायची आहे. तर मला असं वाटतंय की तुमच्या छानपैकी ही गोष्ट लक्षात आली असेल. तर या गोष्टीच्या खाली एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे, ती आपण पाहूयात. ठीक आहे, चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गोष्ट शिकलेलो आहोत. फर्स्ट ऍक्टिव्हिटी कंप्लीटेड. नाउ लेट्स गो with second activity. Look into your textbook now. Number the pictures to put them in the proper order. Try to write a sentence about each. पहा, पुन्हा एकदा वाचते. Number the pictures to put them in proper order and try to write a sentence about each. Try to write a sentence about each. म्हणजे काय करायचं आहे, तर खालील चित्रे योग्य त्या क्रमाने लावण्यासाठी त्यांना क्रमांक द्या. इथे तुम्हाला काही चित्र दिसत आहेत. पहा, 6 चित्र आहेत. त्या सर्व चित्रांना आणि ही जी चित्र दिलेली आहेत ती अशी क्रमाने दिलेली नाहीये, ती मागे पुढे दिलेली आहे. तर ती चित्र तुम्हाला काय करायची आहे, ते आधी क्रमाने त्याला नंबर द्यायचा आहे. प्रत्येक चित्राला करेक्ट नंबर द्यायचा. म्हणजे आता या 6 चित्रांपैकी त्यातील 1 नंबरचं चित्र जे आहे,
म्हणजे या 6 चित्रांमध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी घडत असताना दिसत आहेत त्यात सगळ्यात पहिल्यांदा कोणती गोष्ट घडली ते चित्र 1 नंबरचं, त्याच्यानंतर जी गोष्ट घडली ते चित्र 2 नंबरचं. सो इन दिस वे वी हॅव टू पुट these pictures serial. We have to write serial numbers for these pictures first. आणि प्रत्येक चित्राबाबत एखादे वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करा. त्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे ते एका वाक्यात फक्त लिहायचं आहे आपल्याला. सिंगल सेंटेन्स, सिंपल. आपण या आधी सुद्धा वाक्य बनवलेली आहेत. वाक्य कशी लिहायची हे आपण शिकलेलो आहोत. तर इथे सुद्धा आपल्याला प्रत्येक चित्राबाबत एक वाक्य लिहायचं आहे. पाहूयात का मग? ओके. सो ऑल ऑफ यू हॅव बुक्स. सो लुक into your textbook. There are 6 pictures are given there, and in these 6 pictures, which picture will be first? Which picture will stand for first number? See here. 1, 2, 3, 4, 5, 6. In this first picture, what we can understand? In the first picture, the little red hen is cutting. She is cutting the wheat. In first picture. And in second picture, she is baking a loaf of bread. She is baking a lovely loaf of bread. In second picture. In third one, she is threshing the grain of it. Okay. She is threshing. Next one, she and her chicks were eating a loaf of bread. They were enjoying the eating of that lovely loaf of bread. And in next picture, the little red hen is sowing the seeds. And in last one, the little red hen is grinding. पहा, आता तुमच्या लक्षात आलं आहे. प्रत्येक चित्र जे दिलेलं आहे आपण आता जे शिकलो तेच चित्र या ठिकाणी क्रमाने न देता मागे पुढे दिलेले आहे ते आपल्याला क्रमाने लावायचे आहेत. तर आता आपण ते क्रमाने लावूयात आणि त्या खाली एक एक वाक्य सुद्धा लिहूयात. एक एक वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करूयात आपण किंवा लिहूयात. ठीक आहे. मग यातील सगळ्यात पहिल्यांदा येणारं क्रमांकाचं चित्र कोणतं असेल? पहिल्यांदा लिटल रेड हेनला धान्याचे दाणे सापडले आणि मग ते धान्याचे दाणे सापडल्यानंतर तिने काय केले? ते पेरलेत जमिनीमध्ये. मग यातील पहिल्या क्रमांकाचं चित्र कोणतं असेल? हे चित्र पहिल्या क्रमांकाचं असेल. लिटल रेड हेन इज सोईंग द सीड्स ऑफ ग्रेन. त्या चित्राच्या खाली आपल्याला काय वाक्य लिहिता येईल? द लिटल रेड हेन इज सोईंग द सीड्स ऑफ व्हीट. ठीक आहे. इथे पाहू शकता तुम्ही. द लिटल रेड हेन is sowing the seeds of wheat. ठीक आहे. Yes. Then next, second one. In second picture, you can see पेरल्यानंतर गव्हाचे दाणे भरलेले कणीस. धान्य मोठं झालंय आणि कणसांनी युक्त असं ते जे धान्याचे रोपटे आहेत ते तिने पाहिलेत आणि मग आता कापणीला धान्य आलं म्हटल्यानंतर लिटल रेड हेनने काय केले? ते सगळे कटिंग केलेत. ठीक आहे. मग सेकंड पिक्चर तुम्हाला हे लक्षात येईल. शी इज कटिंग द इयर्स. काय पहा, शी इज कटिंग द व्हीट. सेकंड वाक्य सिंपल वाक्य घेणार आहोत आपण. पहिलं वाक्य काय घेतलं आपण? द लिटल रेड हेन इज सोईंग द ग्रेन्स ऑफ व्हीट. दुसरं वाक्य काय घेतलं? लिटल रेड हेन इज कटिंग द व्हीट. ठीक आहे. मग कट केल्यानंतर काय केलं? त्या कणसातून दाणे वेगळे करायची गरज आहे. आता कणीस कापलेत पण कणसामध्ये दाणे आहेत गव्हाचे. मध्ये गव्हाचे दाणे काढण्याची प्रक्रिया करायची आहे. मग ती प्रक्रिया म्हणजे थ्रेशिंग. आपण पाहिलं थ्रेश, झोडपणी करून गव्हाचे दाणे वेगळे करायचे. मग तिसरं चित्र म्हणजे ती ज्यामध्ये आपल्याला दिसत आहे की गव्हाचे दाणे वेगळे करते. You can see here also. The little red hen is threshing the wheat. The little red hen is threshing the wheat. Okay. So,
Now 3 pictures we have completed just. Now see next, fourth one. मग पुढे काय, गव्हाचे दाणे काढल्यानंतर पुढची प्रक्रिया काय, त्या गव्हापासून पीठ दळणे, पीठ तयार करणे किंवा गव्हापासून गहू दळून पीठ तयार करणे. मग हे चित्र इथं दिसत आहे, जात्यावर गहू दळताना दिसत आहे लिटिल रेड हेन. सो दिस इज फोर्थ वन. चौथ्या क्रमांकाचं चित्र, त्या चित्राच्या खाली 4 नंबर लिहायचं आहे तुम्हाला. यू हॅव टू राईट नंबर 4 अंडर दिस पिक्चर. सी दिस पिक्चर इज इट. ओके, and write the sentence. Which sentence you are going to write now? See here. The little red hen is grinding the wheat. The little red hen is grinding the wheat. Okay? लक्षात आलं? Okay. Now let's go with next, fifth one. The little red hen is गव्हापासून दाणे काढले, कणसापासून दाणे काढले, दाण्यापासून पीठ दळलं, पीठ दळल्यावरची प्रक्रिया, सुंदर अशी पावाची लादी बनवली. पहा 5 नंबरचं चित्र, पाव भाजत असतानाचं चित्र कोंबडीचं दिसतंय तुम्हाला, त्याला 5 नंबर द्यायचा. यू हॅव टू राईट नंबर 5 अँड यू हॅव टू राईट दिस सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स. द लिटिल रेड हेन इज बेकिंग द लवली लोफ ऑफ ब्रेड. Little red hen, the little red hen is baking the lovely loaf of bread. सुंदर अशी पावाची लादी तिने तयार केली. मग आता पाव तयार झाल्यानंतर आता पुढची प्रक्रिया आहे ते पाव खाणे. स्वतः धान्य पिकवून त्याचं पीठ काढून त्याच्यापासून तयार केलेलं पाव तयार खाण्यात काय मजा असणार आहे. वा, पहा लास्ट वन, ज्या चित्रामध्ये कोंबडी आपल्या पिल्लांसह आनंद घेत आहे पावाची लादी खात असतानाचा. सी द लिटिल रेड हेन. यू हॅव टू राईट नंबर 6 फॉर दॅट पिक्चर अँड यू हॅव टू राईट द सेंटेन्स. द लिटिल रेड हेन अँड हर चिक्स eating the lovely loaf of bread. The little red hen and her chicks eating the lovely loaf of bread. Lovely loaf of bread. शेवटी ती पावाची लादी आपल्या पिल्लांसह ही लाल कोंबडी आनंद घेऊन, आस्वाद घेऊन खात असतानाचं आनंदी चित्र तुम्हाला दिसते. तर ते चित्र आहे या गोष्टीचं शेवटचं चित्र. आता तुम्ही छानपैकी ही गोष्ट तुम्हाला समजलेली आहे. या स्टोरीच्या खाली दिलेली ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण पूर्ण केलेली आहे. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वहीमध्ये पूर्ण करायची आहे. ही ऍक्टिव्हिटी काय करा, तुमच्या वहीमध्ये ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती प्रश्न लिहून घ्या आणि ज्यांना चित्र जमते, जसं जमतंय तसं क्रमाने ते चित्र काढायचा प्रयत्न करायचा. पहिलं चित्र काढलं त्याच्यासमोर पहिलं वाक्य लिहा, दुसरं चित्र काढलं त्याच्यासमोर दुसरं वाक्य लिहा. असं करत करत एकूण 6 चित्रांच्या समोर 6 वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड नीटली. व्हेरी वेल. ओके, थँक यू. ओके.